महाराष्ट्र न्यूज 1 24 तास घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। प्रयत्न आणि सातत्य याच्यावर जर आपण पाय देऊन उभा राहिलो तर यश आपलंच आहे। म्हणजे एक चूक झाली आपल्याकडून आणि ती आपल्याला जमलीच नाही। आज ठीक आहे, सोडून द्या, रिलॅक्स राहा, विचार करा, नंतर उद्या प्रयत्न करा। उद्या ती गोष्ट तुम्हाला सॉल्व नाही झाली, परवा दिवशी आज ज्या चुका केल्या त्या उद्या करायच्या नाहीत, त्याच्यातून तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे। प्रत्येक गोष्ट करत राहिलं, पुढची पायरी चढत राहिली तर यश मिळणार आहे, जसं आपण जिन्याच्या पायऱ्या। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 1 24 तासमध्ये आपले स्वागत आहे। लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्प याच्यामधून जे काय आपण व्यावसायिकांना इथं नोंद केलेली आहे किंवा ज्यांना आपण व्हिजिट देत आहोत, तर त्याच्यामध्ये असे एक लघु आणि कुटीर उद्योगाचे व्यावसायिक आहेत। आपण त्यांची या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत की नेमकं काय त्यांनी उद्योग समूहामध्ये चालू केलेलं आहे। मॅडम नमस्ते, आपली ओळख सांगा आणि हा जो व्यवसाय आपण चालू केलेला आहे याच्याविषयी मला माहिती द्या। नमस्कार सर, मी अर्चना रुपेश आडाव। तर मी हा माझा बिझनेस आहे। आरुषी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आम्ही पेपर बॅगचं प्रोडक्शन करतो, जे की आपल्याला सध्या मानवासाठी म्हणण्यापेक्षा या पृथ्वीसाठी, आणि पृथ्वी वाचली तर आपण वाचणार आहोत, कारण आपण जिकडे तिकडे बघतोय की पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। आपण मोठं काही करू शकत नाही, पण एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला एक बिझनेस करायचा होता। तर अशी डोक्यात आयडिया आली की आपण निसर्गाला धरून काहीतरी करू शकतो, म्हणून आम्ही पेपर बॅगचं प्रोडक्शन केलं आहे, जे करून ते मानवाला हानिकारक नाही आणि पर्यावरणाला नाही अर्थात सृष्टीला नाही। याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रोडक्ट केलेले आहे त्याच्याविषयी मला माहिती द्या। कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही बनवले? सर, आपण महत्त्वाचं म्हणजे आपला बेस सध्या मेडिकलमध्ये जे आपल्याला इनोलोक भेटतं, ज्याच्यात टॅबलेट रॅप करून देतात, त्याचं प्रोडक्शन आपल्याकडं होतं। फूड हे आपल्याकडं ही साईज आहे याच्यामध्ये आपल्याला मोठी छोटी जशी रिक्वायरमेंट असेल कस्टमरची त्याच्यानुसार आपण त्यांना प्रोडक्शन करून देतो। सपोज एक मंथली त्यांना डायबिटीज शुगरच्या गोळ्या असतील तर त्यांना मंथली जे पॅकेट आहे ते असतं, तर त्याच्यासाठी आम्ही मोठं पॅकेट वापरतो, म्हणजे ते कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना त्यांची साईज बनवून देतो। ठीक आहे, नंतर हे दुसरं एक आहे आपल्याकडे सॅम्पल, ते फूड प्रोडक्टसाठी वापरलं, म्हणजे फूड पार्सलमध्ये जे हॉटेल बेकरी म्हणजे आपण प्लास्टिकमध्ये जे रॅप करतो, तर त्याला पर्याय म्हणून आपण हा पॅकेट वापरतो, म्हणजे बेकरीमध्ये म्हणा किंवा हॉटेलमध्ये फूडसाठी। आणि आपल्याकडच्या पेपरची क्वालिटी एक नंबर आहे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला शरीराला कुठलाही हानिकारक असं घटक नाही आहेत। याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत, म्हणजे कस्टमरची जशी ऑर्डर असेल तर आपण त्यांना त्यानुसार साईज बनवून देतो। हा जो व्यवसाय आपण करताय ह्याची आयडिया आपल्याला कशी सुचली? सर, म्हणजे कसं, माझं शिक्षण MSc फूड सायन्स न्यूट्रिशन आहे, तर सेट आहे मी, मला फूडमध्येच बिझनेस करायचा होता। माझ्या मिस्टर अगोदरपासून मेडिकलमध्ये जॉबला होते, तर माझी छोटी मुलगी असल्यामुळं आम्ही काय केलं, बिझनेस करायचा, एकाने जॉब करायचा, एकाने बिझनेस करायचा। म्हणजे सध्या कसं होतं, घर पण चाललं पाहिजे, बिझनेस केला, बिझनेसला पण इन्कम झालं पाहिजे, म्हणून मग आम्ही काय करायचं तर दोघांचा विचार करून, म्हणजे त्यांचा बेस होता मार्केटिंगमध्ये, ते आहे, म्हणजे शेवटी मार्केट झालं तर बिझनेस चालणार आहे। मी तर बाळाला घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून मग ह्यांची आयडिया आहे की ती आपण बॅगचं प्रोडक्शन करायचं, कारण ते मेडिकलमध्ये असल्यामुळे ते असं जास्त काय करायला लागलं नाही। मार्केटचा परिपूर्ण भाग हा त्यांनी कव्हर केलेला आहे, पण जे तुम्ही प्रोडक्ट बनवले याची आयडिया तुम्हाला कशाला हीच बॅग आपल्याला बनवायची आहे? ह्याच्यासाठी सर, मी फूड सायन्स न्यूट्रिशन केलं असल्यामुळे म्हणजे मला असं वाटत होतं की आपण जे खातोय, आता कसं घरी पार्सल आणलं तर आपल्याला प्लास्टिकच्या डब्यात देतात, मग त्याचा कुठेतरी अभ्यास होता शाळेत कॉलेजमध्ये, तर
ह्यातून जे आता गरम चहामध्ये आपण टाकलं तर त्यातलं प्लास्टिक विरघळून आपल्याला पोटात जातं आणि त्याच्यापासून आतड्याचे कॅन्सर वगैरे जे आहे त्याचं प्रमाण वाढतंय. म्हणजे त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून आयडिया आली आणि म्हणून हे आम्ही प्रोडक्शन करायचा निर्णय घेतलाय. म्हणजे आपण पाहिलं पूरक आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहून सुद्धा मानवाला हानी नाही झाली पाहिजे, निसर्गाला हानी नाही झाली पाहिजे. माध्यमातून जो लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचं जे आपण योजना चालू केलेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक उद्योग समूहाला याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. आणि जे परिपूर्ण शिक्षित लोक आहेत, जे परिपूर्ण शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायामध्ये पडलेले आहेत, तर त्या प्रत्येक व्यवसायाला कुठंतरी चालना मिळावी त्याच्या माध्यमातून हा इथं चालू केलेला आहे. हाच पेपर बनवण्याची जी काही मशीन्स आहे हे प्रत्येक व्यक्तीचं कोणतं तरी स्किल असतं. या मशीनमधून आपल्याला इथं पाहायला मिळतं बॅग या ठिकाणी त्यांनी बनवलेले पर्यावरणपूरक आणि त्याच्यामधून त्यांना रोजगार मिळत आहे. या मशीनच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या मधून किती कुटुंबांना, किती लोकांना आपण रोजगार देत आहात? सर, आता सध्या आपलं प्रोडक्शन म्हणजे आपल्याला काम कव्हर करण्यासाठी एक आपल्याकडे मशीन आहे. याच्या वेगवेगळ्या साईजच्या वेगवेगळ्या मशीन आहेत. तर आपण कसं करतो, शिफ्टमध्ये काम करतोय प्रोडक्शन उरकण्यासाठी. म्हणजे आमचा पुढे बिझनेस वाढवण्याचा प्लॅन आहे, पण बाकी म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्ही दोघं करू शकत नाही. आता तुमच्याकडं किती वर्कर्स आहेत याच्यामध्ये काम करणार? पण त्यांना मी सांगू शकते की लेडीज राष्ट्रपती होऊ शकते तर काहीही करू शकते. ही मशीनचं रिपेअरिंगचं काम मीच करते आणि प्रोडक्शनचं काम मी स्वतः करते. म्हणजे आपण पाहिलं एक महिला काय करू शकते, तर आपण इथून ह्या उपक्रमामधून, ह्या बिझनेसमधून आपण पाहिलेलं आहे की लघु उद्योगामध्ये ज्यावेळेस महिला पाय ठेवते किंवा स्वतः उतरते तर कोणतीही गोष्ट तिच्यासाठी अशक्य नाही. एका बाईच्या मागे एक पुरुष उभा राहिला तर बाई काहीही करू शकते. म्हणजे जर यांनी मला काही करू दिलं नसतं तर मी पुढे गेलेच नसते. त्यांची म्हणजे मला यात खंबीर साथ भरपूर. म्हणजे महाराष्ट्रातील जे काही महिला वर्ग आहेत, जे काही जनता आहे, जे काही तरुण वर्ग आहे, त्यांना आपण काय संदेश देऊ शकताय? म्हणजे मला ही अडचण आली तर मी थांबेल, ही गोष्ट करायची नाही. प्रयत्न आणि सातत्य याच्यावर जर आपण पाय देऊन उभा राहिलो तर यश आपलंच आहे. म्हणजे एक चूक झाली आपल्याकडून आणि ती आपल्याला जमलीच नाही. आज ठीक आहे, सोडून द्या, रिलॅक्स राहा, विचार करा, नंतर उद्या प्रयत्न करा. उद्या ती गोष्ट तुम्हाला सॉल्व नाही झाली, परवा दिवशी आज ज्या चुका केल्या त्या उद्या करायच्या नाहीत. त्याच्यातून तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट करत राहिलं, पुढची पायरी चढत राहिली तर यश मिळणार आहे. जसं आपण जिन्याच्या पायऱ्या चढल्यावरतीच टेरेस दिसतं, तसं प्रत्येक पायरी चढत गेल्यावरतीच आपल्याला यश मिळणार आहे. त्याच्यासाठी फक्त पायऱ्या चढायच्या, ज्या अशा खऱ्या पायऱ्या नाही पण प्रयत्नांच्या. जिथं तुम्हाला अडचण आली ती सॉल्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर पाहिलं की यशस्वी जर व्हायचं असेल तर नक्कीच ह्या अपयशाची